फैजल चुकी करणार नाहीये. कंप्लीट झाली आहे झोप आणि या झोपेनंतर घेतलाय झेल. काय जबरदस्त एफर्ट, कमालीचा झेल टिपलाय. चेंडूला उंची होती, अंतर मात्र यावेळेस कव्हर करू शकला नाही. फटका परिणामी झेल टिपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती गडी गारत. लॉट्स पाडले जात आहेत मुख्य व्यासपीठावरती. 3 चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. यस, विजेता संघ आणि एक जय बजरंग वासिन. विजेत्या संघाला मला वाटतं बाय प्राप्त झाली आहे. यस, जसा जय बजरंग वासिन टीमच्या चेहऱ्यावरती ती नाराजी पाहिली, आम्हाला कळून चुकलं की विजेता संघाला बाय प्राप्त झाली आहे. म्हणजेच क्वालिफाईड राऊंडसाठी विजेता संघ दाखल झाला आहे. क्या बात आहे. आणि नेक्स्ट सामना असणार आहे मोर्या बॉईज शेंद्रुण विपक्षात जय बजरंग वासिन. दोन्ही टीमनं तयार राहायचं आहे. हा सामना जसा कंप्लीट होईल मॅचला देखील सुरुवात केली जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झाला आहे अमोल. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. विलास भोईर सर यावेळेस सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती आघात झाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काऊ कॉर्नरच्या दिशेला असलेला फैजल याने मात्र कुठलीही चुकी केलेली नाही आहे. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. हलक्या हातानं कट करून एक सिंगल चोरण्याचा निर्धार होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूवरती एफर्ट आणि विकेट किपर इम्रान शेख यांच्या माध्यमातून बघा चातुर्य दाखवलं गेलं. झटपट पटापट पोहोचले चेंडूवरती. फैजल शेखचं कौतुक करावं लागेल. कालच्या रात्रीच्या मॅचेसमध्ये छत्रपती चषक शहापूर निळेजी पाटोळे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आणि जवळजवळ रात्रीचे 3 वाजेपर्यंत क्रिकेट खेळले आणि नुसते खेळले नाही तर त्या सामन्यामध्ये कारनामा जबरदस्त राहिला. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स समोर असताना त्यांना देखील आपल्या जाल्यामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं, वचक ठेवला आपल्या गोलंदाजीचा. आणि आजच्या दिवसामध्ये सांगितलं सर सकाळी 9 वाजता कॉल चालू झाला की आपल्याला टिळेकर चषकामध्ये जायचं आहे. फैजल करेल तरी काय. रवींद्र दादा चंदे साहेब यांचं शुभागमन अगदी थोड्या वेळात या ठिकाणी होत आहे निश्चितच. चांगली गोलंदाजी. पप्पू 11 दसईचा बोलबाला कायम. मागील मॅचमध्ये देखील कारनामा जबरदस्त राहिला होता. लो स्कोरिंग मॅचेसमध्ये गोलंदाजी अफलातून केली आणि डिफेन्सिव्ह कामगिरी करून दाखवली. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट सांगत असताना गोलंदाज अगदी ज्या पद्धतीनं तुम्ही जिम खान्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनगडामधली ताकद दाखवतात तशा प्रकारचे दोन्ही हात केले आणि सांगितलं की ही पॉवर आहे पप्पू 11 दसई संघाची. क्लीन बॉल. यू मिस आय डेफिनेटली हिट. मधली दांडी उडवली गेली आहे, दांडी गुल केली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होतोय. नक्कीच आदरणीय सन्माननीय श्री रवींद्रदादा चंदे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी देखील पाहायला मिळत आहेत. माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा ठाणे ग्रामीण भाजपा आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं गोड व्यक्तिमत्व आणि शुभ व्यक्तिमत्वाचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतंय. रवींद्रदादा चंदे साहेब आपणा सर्वांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये शब्दसुमन आणि सहर्षमय स्वागत असेल. ग्रामस्थ मंडळ टिळे आयोजित टिळेकर चषक 2026 मध्ये आपलं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. सुस्वागतम शुभ स्वागतम. नक्कीच साहेबांच्या माहितीसाठी हा मॅच चालू आहे. उमसाई हिव विपक्षात पप्पू 11 दसई. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि जसं क्षेत्ररक्षण स्वीकारलं जो निर्णय घेतला गेलाय तो देखील अफलातून पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती मुख्य मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि या 3ऱ्या दिवसामध्ये
आदरणीय सन्माननीय श्री रवींद्र दादा चंदे साहेब यांचं शुभागमन. ओहो, शुभागमन झालंय आणि स्वागत केलं गेलंय गोलंदाजाच्या वतीनं. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त. चेंडू लक्षात येत नाहीये, सोडून देण्याचा निर्धार, परंतु दांडीगुल. पुढच्या दाराला कुलूप लावलं होतं, गोलंदाजानं चोरी केली आहे मागच्या दारातनं आणि दांडीगुल. लेग स्टिक उखडली गेली आहे. यू मिस, आय डेफिनेटली हिट सांगत असताना गोलंदाज. धावफलकावरती केवळ 2 धावा, अवघ्या 2 धावा, केवळ 2 धावा, फक्त 2 धावा. आणि कारण गोलंदाज. काय गोलंदाजी केली आहे. आधी निश्चिते काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक घेतलेल्या 2 विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवरती, चौथ्या आणि पाचव्या आणि 6व्या चेंडूवरती विकेट घेतली गेली आहे. एकंदरीत 3 विकेट घेतल्यात आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात. आधी निश्चिते काही कारनामा करून दाखवला. षटक क्रमांक 2 मध्ये फैजल आलाय, जर्सी क्रमांक 7, साथ देण्यासाठी संघासाठी 7 नंबरची जर्सी परिधान करून. परंतु फैजलसाठी मापामध्ये जर्सी शिवा मित्रांनो, थोडीशी लांब झाली आहे जर्सी, हरकत नाही आहे, बॉडी कमी झाली आहे सांगतोय. का नाही होणार. रात्रीचे 3 वाजले होते फैजलला मॅच खेळण्यासाठी. वेताळ स्वामी संघाकडनं जबाबदारी घेतली होती. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि केवळ फैजलच्या जोरावरती तो सामना विजयी झाले होते. परंतु फैजलला जेव्हा विचारलं काय जबरदस्त एफर्ट आहे, टीमला काही करायची गरजच नाही, तो म्हणतो सर 11 खेळाडूंचं योगदान आहे आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी माझी कामगिरी करू शकलो. निश्चितच फैजल आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. फैजल शेख बुलेट ट्रेनवरती ही फिरकीचा जादूगार फैजल. कट करण्याचा प्रयत्न तुम्ही सरळ हाताने फैजलला केला मी तर म्हणेल, कारण फैजल सारखा एक विस्फोटक गोलंदाजाला तुम्ही रिव्हर्स अटेंडचा फटका खेळायला जाल तर ते अशक्य आहे. कारण फिरकीचा जादूगार आहे, बोटं वळतात, चेंडू देखील वळतात आणि म्हणतात ना की रस्ते धोकादायक वळणाचे, तसे वळणारे चेंडू देखील धोकादायक असतात क्रिकेटमध्ये. हे साबित करत असताना फैजल शेख चांगली गोलंदाजी करतोय, किफायतशीर गोलंदाजी. आणि या किफायतशीर मॅचमध्ये आदरणीय सन्माननीय रवींद्रदादा चंदे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. क्या बात आहे. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व, समाजकार्यासाठी झोकून देणारं व्यक्तिमत्व आणि ते व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावरती विराजमान झालंय. या स्पर्धेला 4 चांद लागले आहेत. भव्य दिव्य व्यासपीठ ग्रामस्थ मंडळ ठिळे आयोजित या चषकामध्ये भगवं वादळ, चारी बाजूला भगवे झेंडे फडकत आहेत. खऱ्या अर्थानं भगवं रक्त आहे आपलं मित्रांनो. आणि निर्दड्या छातीचे राजे छत्रपती, निश्चितच त्यांचे खऱ्या अर्थानं वंशज आहोत आपण. अभिमान आहे आपल्याला राजा छत्रपतींचा. अर्थातच यावेळेस मात्र फैजलची अपील बिग होती, मोठी अपील होती. यावेळेस मात्र अपील फेटाळली गेली आहे, जोरदार अपील केली होती, परंतु उर्वरित क्षेत्ररक्षकांनी मात्र यावेळेस अपील कमी पाहायला मिळते. छोटा आता जर आवाज झाला तर पप्पू 11 दसे संघाला पॅनल्टी असेल. ओके. काय धाबे दनानाला सुरुवात लहानपणापासूनच करायला पाहावी. तुम्ही मोठे झाल्यानंतर त्यांच्यावरती वचक दाखवाल तर मात्र ते गुरारायला सुरुवात करतात. यावेळेस उडवलाय चेंडू, स्लॉटमध्ये पाठवून दिलाय पार्किंग लॉटमध्ये. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू निघून गेलाय, मैदानाच्या बाहेर आलाय. षटकार. आणि तरी देखील फटके येत आहेत नितीनच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वळणारा चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळतोय. एसटी रक्षण जबरदस्त. इम्रान शेख, क्या बात आहे भाई. आणि निश्चितच इम्रान शेख यांना मात्र बरेचसे खेळाडू चाचू या नावाने आवाज देत असतात. यावेळेस फैजल शेखने देखील आवाज दिला. चाचू क्या बात है. चाचू बोल रहे बच्चू तुम भी बहुत अच्छा काम कर रहे हो.
यावेळेस अगदी सरळ चेंडू टाकला होता, पुन्हा एकदा फेल मात्र यावेळेस नाहीये. लेग बाईकच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली गेली आहे. सिंगल धावा घेतल्या जात आहेत. नक्कीच नितीनच्या बॅटमधनं एक षटकार आला होता, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत फैजलनं 5 चेंडू हाताळलेत. या 5 चेंडूमध्ये त्यानं मात्र एक षटकार निश्चितपणे लागलाय, पण तो उर्वरित चेंडूंवरती त्याने कारनामा करून दाखवला. यावेळेस इम्रान शेख सांगतायत की मुस्तफा शेख नसले तरी काय हरकत नाही आहे, कारनामा करण्यासाठी मी तयार आहे. क्या बात आहे. कमी तिथे आम्ही, जिथे कमी असेल तिथे आम्ही हजर आहोत, इम्रान शेख सांगतायत. क्या बात आहे. आता मात्र विकेट किपरच्या कामगिरीमध्ये चांगली कामगिरी करतायत आणि विकेटचं पतंग आलंय. पुन्हा एकदा विकेट डाऊन झाली आहे. यावेळेस विकेट प्राप्त होती आहे क्रमांक 4. सहा नंबरवरती यावेळेस पाठवले गेले फलंदाज ओमकार धामणे. ओमकार धामणे आता नाही थांबणे. तुम्हाला मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण येणाऱ्या सर्वच फलंदाजांनी नाराज केलंय. नितीनच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. उर्वरित सर्व फलंदाज मात्र नाराज करून तंबूच्या आश्रयाला. जवळजवळ 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि धावफलकावरती धावा जर बघायला गेलात तर 2 ओव्हरमध्ये 12 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 10 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय ओमसाई हिव संघाला. पूर्णपणे डॉमिनेट कामगिरी, जबरदस्त, अगदी उल्लेखनीय कामगिरी करत असताना पप्पू 11 दसई संघ आपली छाप सोडते या मॅचमध्ये. शॉर्ट चेंडू पुल केलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे हजर, चुकी करणार नाहीये. टिपला गेलाय अप्रतिम झेल आणि संपलाय नितीन या फलंदाजाचा देखील खेळ. टीम कालच्या दिवसामध्ये क्वालिफाईड राऊंड खेळत असताना क्वालिफाईड झाली आहे नामदेव 11 दसई आणि आज पप्पू 11 दसई क्वालिफाईड होते का? काय कारनामा करतायत. एका गावामधल्या 2 टीम आपली दहशत दाखवतायत. कैलासवासी श्रीमान अरुणा एकनाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश एकनाथ ठाकरे व सुरेंद्र एकनाथ ठाकरे व श्री विवेक एकनाथ ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम आहे द्वितीय पारितोषिक क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालंय. अर्थातच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि ते बक्षीस प्राप्त झालंय. कैलासवासी श्रीमान अरुणा एकनाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेंद्र एकनाथ ठाकरे व श्री विवेक एकनाथ ठाकरे यांच्याकडून निश्चितच नक्कीच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं महत्वाचं योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं राहिलंय. बक्षीस क्रमांक 2 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलं गेलंय आदरणीय सन्माननीय सुरेंद्र एकनाथ ठाकरे व श्री विवेक एकनाथ ठाकरे यांच्याकडनं कैलासवासी श्रीमान अरुणा एकनाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपयाचा धनादेश या टिळेकर चषकासाठी लाभला आणि ते मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती येत असताना शब्दसुमनाने सहर्षमय स्वागत असेल. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण आलात. भव्य दिव्य या व्यासपीठ आपल्यासाठी खऱ्या अर्थानं उभारला गेलाय. या व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. निश्चितच मान्यवरांच्या माहितीसाठी ओमसाई हिव विपक्षात पप्पू 11 दसई असा सामना रंगतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत गोलंदाजीमधनं जबरदस्त कामगिरी करतायत पप्पू 11 दसई संघ. त्यावेळेस आत घुसून खेळण्याचा प्रयत्न होता
एक सिंगल घेतली गेली आहे. या सिंगलने धावफलक 14 या अंकावरती. परंतु नौशाद नक्कीच मान्यवरांचं लक्ष वेधण्यासाठी. मान्यवर आता मात्र जो गोलंदाज आहे तो हँडिकॅप गोलंदाज आणि आपल्या भारतीय टीमसाठी हँडिकॅप टीममध्ये योगदान राहिलेला नौशाद यावेळेस एका हातानं गोलंदाजी करतोय. जर्सी क्रमांक 17, हे नाम नाही ब्रँड आहे बॉस. त्यावेळेस मात्र थोडीशी लेंथ लाईन भडकता बिघडताना पाहायला मिळते. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि चेंडू मात्र एक्स्ट्राचा पाहायला मिळतोय. धाव दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. नौशाद जितकं कौतुक करावं तितकं थोडं. एका हाताचा हा गोलंदाज, एका हात हँडिकॅप आहे, एका हाताने गोलंदाजी करतोय आणि विकेट देखील प्राप्त करतोय. चांगला झेल टिपला गेलाय, जबरदस्त झेल. नक्कीच प्या, निश्चितपणे प्या, परंतु शुद्ध पाणी प्या. कारण जल है तो कल है तो हर पल है. आणि पाणी प्या, पंढरीचा प्या. हे नक्कीच राम पाटोळे दादा यांच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं आहे. नौशाद यावेळेस अखोट टप्प्याचा चेंडू होता. अगदी परफ्यूम डिलिव्हरी राहिली आहे. गोलंदाजाच्या नाकाजवळ हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती एक चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी स्कोररकडनं सांगितलं जात आहे 1 बॉल शॉट. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत, एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू वाईड आलाय. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तिसरा चेंडू, तेव्हा 2 धावा आल्या दुसऱ्या चेंडूवरती. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली, पुन्हा एकदा वाईड आला. चौथ्या चेंडूवरती विकेट, 5वा चेंडू निर्धाव आणि 6वा चेंडू शिल्लक आहे. दोन वाईड आहेत, 2 वाईड. एक विकेट पहिली, एक डबलची धाव, एक सिंगलची धाव, एक पुन्हा विकेट आली आणि एक निर्धाव चेंडू आलाय. 2 डॉट. वेट अँड वॉच. चेक केलं जाईल, थांबा. कारण स्कोरर मित्र सांगतायत की सर 5 चेंडू झालेत आणि पंच सांगतायत की ओव्हर फिनिश झाली है. अभी दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. थोड़ा सा वक्त जा रहा होगा, लेकिन वक्त के साथ कुछ गलत ना हो जाए. चेक केलं जाईल. वेट ऑन वॉच. थोडं थांबून राहा. फिनिश ओव्हर. धावफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 15 धावा आणि कार्तिक बांगर आलाय यावेळेस षटक क्रमांक शेवटचा अंतिम हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती आर्यन. दशरथ खुपसे यांचे चिरंजीव आर्यन पाहायला मिळत आहेत. आर्यनला मात्र बापाप्रमाणेच बॅटिंग करावी लागेल. मोर्या बॉईज शेंद्रून आणि
जय बजरंग वासिन संघाचा कर्णधार. चला आपण यायचंय. यावेळेस कट केला चेंडू, एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? नाही, हा नाही करता करता यावेळेस थांबवलं गेलंय. एकच सिंगल घेतली गेली आहे पहिल्या चेंडूवरती. धावफलक पोहोचले 16 या अंकावरती. मी तर म्हणतोय की आता येणाऱ्या उर्वरित चेंडूवरती 14 धावा आल्या, एक 30 धावांपर्यंत जर टीम पोहोचली गेली तर निश्चितपणे घडामोडी घडू शकतात. परंतु सध्या तरी तुम्हाला या 5 चेंडूंवरती सिंगल डबलने धावफलकाला चालू ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज पियुष पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंगवरती आर्यन आहे. आर्यनच्या बॅटमधनं 4 धावा आतापर्यंत आल्या आहेत. पियुषनं एक चेंडू खेळलाय, निर्धाव खेळलाय. नेक्स्ट बॉल. बॅटची लिडिंग एज, सॉफ्ट सिग्नल यावेळेस पंचांचा येतोय. यस, OUT आउट, फलंदाज बाद. अर्थातच रविदादा चंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा ठाणे ग्रामीण भाजपा रवींद्रदादा चंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन संघांदरम्यान एका बाजूनं जय हनुमान वाशिन, जय बजरंग वासिन आणि मोर्याबाई शेंद्रून संघानं नाणेफेकी जिंकली आहे. आपला निर्णय पेंडिंग आहे. निश्चितच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत मान्यवरांच्या शुभ हस्ते. अर्थातच रवींद्रदादा चंदे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी झाली आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक केलं गेलं आहे. आणि मान्यवरांना विनंती असेल आपण पुनश्च एकदा येऊन मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. मॅचकडे बोलूयात. मॅचमध्ये खूप सारं तिन्ही स्टंप वाकवले गेले. धावफलकावरती नजर मारूयात. धावफलक पोहोचलंय 17 या अंकावरती. एका पाठोपाठ विकेटचा पतंग संपूर्ण पत्ते बिखरत असताना ओमसाई हिव संघाचे खूप नाराजी पाहायला मिळते आहे दशरथ खुपसे यांच्या चेहऱ्यावरती. का नाही, जो कारनामा खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या मॅचमध्ये करायचा होता तो कारनामा मात्र या मॅचमध्ये झालेला नाही आहे. मागील मॅचमध्ये दोन्ही ओपनर खेळले होते, परंतु या मॅचमध्ये खेळण्याची गरज होती आणि दोन्ही फलंदाजांनी नाराज केल्यानंतर संपूर्ण पत्ते एका पाठोपाठ बिखरत असताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद आहे. चला नवीन फलंदाज लवकर या. आर्यन बॅक टू द पवेलियन. आर्यन मोठ्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं दशरथ खुपसेला ओळखलं जातं, परंतु आर्यन या मॅचमध्ये मोठे फटके मात्र खेळू शकला नाही आहे. माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय सनी. उडवलाय चेंडू सनीनं. पहिला चेंडू सरळ दिशेला खेळून काढलाय. वन बाउन्स ओव्हर द रो. सनीच्या बॅट मधनं येतोय चौकार. संघर्षाच्या वाटेवरचा
आदरणीय सन्माननीय तुकारामजी भाकरे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय। माननीय उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर तालुका यांचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होत आहे। नक्कीच टिळेकर चषक 2026 मध्ये आपलं शब्दसुमना आणि सहर्षमय स्वागत असेल। मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न नौशाद आपण या ठिकाणी यायचंय, लवकर या। नक्कीच मान्यवरांच्या शुभास्ते त्याचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं जाईल। शबासकीची थाप, एका हातानं गोलंदाजी एका हातानं फलंदाजी देखील करतो, हे देखील विसरून चालणार नाहीये। आणि एका हातानं झेल देखील घेतो। मागील मॅच मध्ये काय जबरदस्त झेल टिपला होता। मुख्य व्यासपीठावरती नक्कीच त्याचा या ठिकाणी विचारपूस केली जाते। भारतीय टीमसाठी हँडिकॅप टीममध्ये आपली हुनर कामगिरी करून दाखवणारा नौशाद आणि त्याच्यासोबत हितगुज साधत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेले मान्यवर सुरेंद्र एकनाथ ठाकरे व विवेक एकनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून विचारपूस केली जाते। नौशाद नक्कीच नौशादला सलामीसाठी पाठवायचं आहे। मान्यवरांना विनंती असेल की नौशादला आपण रिलीज करा। नक्कीच मुख्य व्यासपीठावरती खूप सारे मान्यवर पाहायला मिळत आहेत। आदरणीय सन्माननीय रवींद्रदादा चंदे साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी सुनीलजी भावार्ते साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते रवींद्र ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय। नक्कीच माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा ठाणे ग्रामीण भाजपा रवींद्रजी चंदे दादा यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती रवींद्रदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय। सुरेंद्र एकनाथ ठाकरे साहेब यांचा शुभ सन्मान नक्कीच तुकारामदादा भाकरे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सुरेंद्रजी एकनाथ ठाकरे यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती नंतर त्यांचा देखील तुकाराम भाकरे साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर तालुका त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी झालेला आहे। तदनंतर सुरेंद्र एकनाथ ठाकरे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय। सुनीलजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत। निश्चितच अतिथी देवो भव आचार्य देवो भव भारतीय संस्कृतीची धारा आणि सन्मान करून पाळूया परंपरेची विवेक एकनाथ ठाकरे यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी सागर ठाकरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। सुरेंद्र एकनाथ ठाकरे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती निश्चितच अतिथी देवो भव आचार्य देवो भव भारतीय संस्कृती महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन एक आठवण म्हणून त्यांना हे सन्मान चिन्ह देण्यात येते। छोटीशी भेट छोटासा सत्कार स्वीकारल्याबद्दल मनापासून आभार। मारुती शेठ अंबे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। मॅच चालू करायचे, धावफलकावरती तुम्हाला 25 धावा करायचे आहेत। 24 चेंडू 25चं लक्ष ठेवलं गेलंय। मुख्य व्यासपीठावरती या संपूर्ण मान्यवरांची तोबा गर्दी पाहायला मिळते आहे। सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी सहर्षमय स्वागत असेल। आपण या स्पर्धेसाठी आपला मूल्यवेध देऊन या ठिकाणी आलात। खऱ्या अर्थानं कैलासवासी श्रीमान अरुणा एकनाथ ठाकरे यांच्या स्मरणार्थ श्री सुरेंद्र एकनाथ ठाकरे व श्री विवेक एकनाथ ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं देण्यात आलेत।
या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी सहर्षमय स्वागत असेल. मारुती शेटांबे यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. मारुती शेटांबे यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्राचं महावैष्णव मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. नक्कीच या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी सहर्षमय स्वागत. आपण सर्व आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून सहर्षमय स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम. चिमुकले स्वयंसेवक जो मॅच बॉल मागे आलाय तो मात्र मैदानाच्या आत पाठवून द्या. आणि स्वयंसेवकांना विनंती असेल की जर तुमच्या भोजनाची अशा प्रकारची व्यवस्था मंडळ करत असेल तर मात्र आपलं देखील कर्तव्य बनतं की बाउंड्रीचा ताबा घेणं. या स्पर्धेचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. मेगा फायनलमध्ये मात्र कुठलीही कंजूशी करू नका. सहकार्य करा. या स्पर्धेसाठी आपलाच सामने आहेत खऱ्या अर्थानं आणि आपणच सहकार्य करायचंय. हो हो, यावेळेस मात्र झेलची संधी होती. झेल ड्रॉप झाला. एफर्टला जवाब होता. 30 यार्डमध्ये अगदी शॉट ऑनला यावेळेस फटका खेळून काढला होता. झेल घेण्यासाठी प्रयत्न अफलातून होते परंतु चेंडू हाताला स्पर्श करून जमिनीवरती आदळला आणि झेल सुटतोय. नक्कीच संपूर्ण मान्यवर या स्पर्धेतनं मात्र रचा घेत असताना रवींद्रदादा चंदे साहेब या स्पर्धेतून निश्चितच आपला निरोप घेत आहेत. परंतु आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आभार असतील. मिस फील पुन्हा एकदा. आधीच दुष्काळ आहे आणि त्यात उष्णा शेजारी आलाय, मग कराल काय? त्याला परतून पाठवावं लागेल. परंतु यावेळेस मात्र उष्णा शेजारी आल्या असताना क्षेत्ररक्षक म्हणतोय घ्या बावांनो, जिथे एक होती तिथे 4 घ्या. गोलंदाज करेल तर काय करेल. उडवलाय चेंडू, सरळ दिशेला खेळून काढलाय. गॅप आहे, चेंडू थांबणार नाहीये. इम्रान शेख यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. जवळ सामना इम्रान शेखनं फिनिश केला असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि बॅक टू बॅक रामदादा 3 चौकार ठोकलेत. हॅट्रिक चौकारांची आणि धावफलक 22 वरती पोहोचले. गरज होती 25ची. 6 चेंडूमध्ये 22 आल्यात, राहिल्यात 3 धावा. 18 चेंडूंमध्ये 3 धावा. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या इराद्यानं यावेळेस आलेली टीम पप्पू 11 तसंही इम्रान शेखनं सुरुवात अफलातून केली आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अमोल आलाय. अमोल या ओव्हरमध्ये या 3 धावांपासून वंचित ठेवेल का? परंतु दशरथ कुपशेसारखा एक जबरदस्त गोलंदाज, त्याला जर 22 धावा कुठल्या गेल्यात तर मात्र कमबॅक करणं थोडंसं कठीण वाटतं. कारण ज्या पद्धतीनं इम्रान शेख बॅटिंग करतोय अगदी इन्फॉर्म पाहायला मिळतोय. मोठे फटके लाजवाब त्याच्या बॅटमधनं येत आहेत. महत्त्वपूर्ण कामगिरी केली जाते. सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक 23 या आकड्यावरती पोहोचले. आता मात्र केवळ 2 धावा वंचित. 25चा टार्गेट होता. पहिल्याच ओव्हरमध्ये दशरथ कुपसेने खर्च केल्या 22 धावा, राहिलेल्या 3 धावा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली नौशादच्या माध्यमातून. नौशाद जाणतोय की इम्रान शेख चाचू जर चांगली कामगिरी करतोय तर चाचूला स्ट्रायकिंगवरती ठेवणं यावेळेस समजदारी दाखवली गेली आहे. इम्रान शेख उजव्या हाताचा फलंदाज, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत. हलक्या हातानं कट केलाय. टाइम वेस्ट मात्र करू नका. मी तर एवढंच सांगेल, कारण बघा कधी कधी तुम्हाला
हा टायमिंग शेवटच्या मॅचेसमध्ये कारणीभूत ठरू शकतो, कारण अजूनही आपल्याला क्वालिफाईड सामना देखील खेळवायचा आहे. या अनुषंगाने तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं. यावेळेस अक्षरशः झोपलायच होता आणि सांगतोय की चेंडूला मी सीमारेषे पार पाठवायचा प्रयत्नच केला होता, परंतु चेंडू थांबवलाय. येस, विजेत्या संघाला बाय भेटली आहे. म्हणजेच या सामन्यामध्ये विजय होणारा संघ थेट राऊंडसाठी असणार आहे पप्पू 11 दसई संघ. यात मात्र शंका नाही आहे, कारण केवळ 2 धावांची गरज असताना उत्तुंग षटकार ठोकलाय आणि इम्रान शेख स्टाईलनं यावेळेस सामना फिनिश. नक्कीच मॅन ऑफ द मॅच इम्रान शेख, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व, सदरक्षण आहे, खेळनिग्रहण आहे, आणि इम्रान शेख ठरला मॅन ऑफ द मॅच. सुरेंद्र एकनाथ ठाकरे व विवेक एकनाथ ठाकरे यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल.